मित्रांनो नमस्कार. आज आहे राष्ट्रीय डॉक्टर दिन. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर बिधान चंद्र रॉय, ज्यांना भारतरत्न पुरस्कारानं सुद्धा गौरवण्यात आलं, त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी, त्यांचा जन्म आणि मृत्यू एकाच दिवशी 1 जुलैला झाला, त्याबद्दल देशभरामध्ये डॉक्टर्स डे, डॉक्टरांचा दिवस साजरा केला जातो. खरं तर माणूस हा समूहप्रिय आहे आणि डॉक्टरची गरज ही अगदी अनादी काळापासून आहे. आयुर्वेदाचा जर शोध घेतला तर जवळपास 6000 वर्षांपूर्वी पासून, म्हणजे चरक संहिता, सुश्रुत संहिता ह्या लिहिल्या गेल्या हिंदू संस्कृतीमध्ये. आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला होणाऱ्या विकारांना जो आराम मिळवून देऊ शकतो, अगदी साधी सोपी व्याख्या डॉक्टरची केली गेली की आपल्या वेदनेला जो आराम देऊ शकतो, जो आपल्यावर उपचार करू शकतो, तो म्हणजे डॉक्टर. त्यामुळे अगदी लहानपणापासून प्रत्येकाला डॉक्टरांची गरज ही पडत असते. वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज मला प्रॅक्टिसला जवळपास 33 वर्ष झाली आहेत आणि त्यावेळेस मागं वळून पाहताना अनेक डॉक्टर मित्र तर असंख्यात आहेत. माझी दोन्ही मुलंही डॉक्टर आहेत. त्याच्यामुळे असंख्य लोकांच्या किंवा मी देशभरामध्ये, जगभरामध्ये काही कॉन्फरन्सच्या निमित्तानं किंवा काही व्याख्यानांच्या निमित्तानं महाराष्ट्रभरामध्ये फिरतो. त्यावेळेस अनेक लोक मित्र होतात, अनेक गुरुजन त्याच्यामध्ये भेटतात. तर या सगळ्यांनाच माझा प्रणाम आहे. परंतु यापैकी काही जी लोक अगदी मनामध्ये रुतून बसली, अशा काही मोजक्या लोकांचा मी ओहापोह करणार आहे. त्यामुळे माझे दर्शक सुद्धा माझे डॉक्टर मित्र आहेत. त्यामुळे कोणीही असा गैरसमज करून घेऊ नये की मग तुम्हाला आमच्याबद्दल काही वाटत नाही का. तर सगळ्यांच्या बद्दल मला तितकाच कृतज्ञता वाटते, कृतार्थ भाव वाटतो. त्यामुळे क्षमा करा, पण मी काही माझे जे मनोगत आहे काही डॉक्टरांच्या बद्दल, हे आज डॉक्टर दिनाच्या निमित्तानं व्यक्त करणं मला आवश्यक वाटतं. सगळ्यात पहिल्यांदा मी बोलेन ते, मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मध्ये जो प्रवेश घेतला कोल्हापूरला, वेणुताई यशवंतराव चव्हाण होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, जे दसरा चौकामध्ये सुरू झालं 1984ला, आणि 87 साली ज्यावेळेस मी ऍडमिशन घेतलं, त्यावेळेस आमचे प्राचार्य होते डॉक्टर SD गुणे, शरश्चंद्र गुणे. जेमतेम एक इतकी मनावर छाप सोडून गेले ना आज या गोष्टींकडे. कारण मीही अनेक विद्यार्थ्यांना शिकवलं, अनेक विद्यार्थी माझ्याकडे आजही शिकतात. त्यावेळेस बरेचसे माझे शिक्षक वर्ग हयात, बरेच जण नाही आहेत, काही मंडळी हयात आहेत, त्यांचा माझा संपर्क सुद्धा होत असतो. SD गुणे, डॉक्टर शरश्चंद्र गुणे, आम्ही BHMSच्या कोर्सला शेवटच्या वर्षाला असताना त्यांचं निधन झालं. पण मुळात आम्ही फर्स्ट इयरला होतो त्यावेळेसच सरांचं वय 84 होतं. व्यक्तिमत्व इतकं छान, इतकं प्रसन्न की डॉक्टर म्हणजे त्यांनी हात लावावा एखाद्या रुग्णाला आणि त्या क्षणाला त्याला बरं वाटावं, इतकं प्रसन्न व्यक्तिमत्व. उंची जेमतेम 5 फूट असेल, जेमतेम 5 फूट, अगदी बारीक असे पांढरे केस, पण राहणं रुबाबदार, कोट, असा ब्रॉड टाय, आणि ड्रायव्हर सहित अँबॅसेडर गाडी त्यावेळेस प्रसिद्ध होती. अँबॅसेडर गाडीमधून ते ज्यावेळेस कॉलेजमध्ये यायचे आणि वर्गामध्ये शिकवायला यायचे अस्खलितपणे. ऑर्गेनॉन ऑफ मेडिसिन हा होमिओपॅथी मधला एक फिलॉसॉफीचा पार्ट आहे की डॉक्टर सॅम्युएल हानेमॅननं होमिओपॅथी या विषयावर विचार तरी का केला की जेव्हा तो स्वतः ॲलोपॅथिक डॉक्टर होता, पण मग त्याला असं काय जाणवलं की काय कमतरता जाणवली किंबहुना, किंवा काय असे दोष जाणवले की त्यानं वेगळ्या प्रकारे मनुष्य प्राण्याचा विचार करायला सुरुवात केली, किंवा वेगळ्या प्रकारे औषधाची रचना सुद्धा असणं गरजेचं आहे, हे हानेमॅनला ज्यावेळेस जाणवलं, त्यावेळेस या ॲलोपॅथिक डॉक्टरनं विचार मंथन करत असताना होमिओपॅथीचा शोध लावला. सिंकोना ऑफिसिनालिस हे मलेरियावरचं पहिलं औषध 1789ला त्यांनी पब्लिश केलं आणि त्या काळामध्ये 1789ला होमिओपॅथी जगजाहीर त्यांनी केली. तर हे विचारमंथन मी का करतो या संबंधी हानेमॅननं जे विचार लिहिलेले आहेत त्या पुस्तकाला म्हटलं जातं ऑर्गेनॉन ऑफ मेडिसिन. 292 पाठ आहेत त्याच्यामध्ये की तुम्ही कशा प्रकारे उपचार केले पाहिजे, मुळामध्ये डॉक्टर कसा असावा
म्हणजे खरं तर प्रचलित ज्या पॅथीज आपल्या देशामध्ये वापरले जातात त्याच्यामध्ये ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, आयुर्वेद आहे, युनानी प्रॅक्टिस आहे. होमिओपॅथी इतर पॅथींबद्दल पूर्ण आदर ठेवून मी बोलतो की होमिओपॅथी हे एकमेव शास्त्र असं आहे की ज्याच्यामध्ये पहिलाच लेसन असा आहे की डॉक्टर कसा असावा. हे हानेमाननं त्याच्या लेक्चर्समध्ये जी 292 त्यांनी लिहून ठेवली आहे फॉरिझम्स, याच्यामधलं पहिलंच विधान जे आहे ते डॉक्टर कसा असावा यावर पहिलंच लेक्चर आहे. तर हे शिकण्याचं भाग्य आम्हाला माझ्या बॅचला डॉक्टर SD गुणे यांच्याकडून शिकायला मिळालं. अतिशय प्रेमळ स्वभाव. कोल्हापूरची माणसं मुळातच स्वभावानं फार गोड असतात. आणि सिव्हिल हॉस्पिटल जे आहे छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल, जो महाद्वारकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर गुणे हॉस्पिटल म्हणून फार प्रसिद्ध त्या काळामध्ये 87 मध्ये त्यांच्याकडे होमिओपॅथिक हॉस्पिटल, त्यांचे चिरंजीव डॉक्टर मोहन गुणे हे सुद्धा आम्हाला शिकवायला होते. SD गुणेंची तुम्हाला कल्पना यावी म्हणून मी कंपॅरेटिव्ह फी सांगतो त्या मित्रांनो. फर्स्ट कन्सल्टेशन 100 रुपये 50 पैसे. एक अंतर्देशीय पत्राच्या आकाराचं एक कार्ड असायचं सरांचं. त्याच्यावर पेशंट काय बोलतात तर ते ऐकून घ्यायचं आणि त्याच्यावर लिहायचं आणि त्याच्यावर औषध ते लिहायचे. आणि पहिली फी 100 रुपये 50 पैसे. ज्यावेळेस ENT सर्जन आणि ऑप्थॅल्मॉलॉजिस्टची फी कोल्हापूरमध्ये 40 रुपये होती, कार्डिओलॉजिस्टची फी ECG सहित 60 रुपये होती, त्यावेळेस सरांची फी 15 दिवसाची एक काचेची बाटली त्याच्या सहित 100 रुपये 50 पैसे होती. याच्यावरून त्यांचा प्रॅक्टिस काय असेल याच्यावर आपण विचार करू शकता. आणि फॉलोअप फी 50 रुपये 50 पैसे. आता ते वरचे 50 पैसे सर का घ्यायचे हे कधी विचारण्याचं आमचं धाडसच झालं नाही. पण खूपच छान, म्हणजे मऊ बोट, पोटावर हात ठेवल्यानंतर तपासताना जे पेशंटला समाधान. डॉक्टर पेशंट आजकाल आपण सगळ्या समाज माध्यमांमध्ये सगळीकडे विनाकारण अशी एक राळ उठवली जाते की डॉक्टर हा लोक व्यावसायिक झालेली आहेत किंवा व्यावसायिकरण झालंय वगैरे. तर हे अर्थात ज्याच्या त्याच्या मानण्यावर असतात ह्या गोष्टी. परंतु मी ज्या पठडीतल्या शिक्षकांच्या हाताखाली तयार झालो, ज्या लोकांनी मला शिकवलं, मी खरोखर त्यांचे उपकार मानेन. आणि मुख्य म्हणजे ते एक पॅशन होतं मला डॉक्टर होण्याचं, एक पॅशन होतं. त्याच्यामुळे डॉक्टर गुणेंसारख्या नामवंत अशा होमिओपॅथी तज्ज्ञाच्या हाताखाली शिकण्याचं भाग्य मला लाभलं. याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि डॉक्टर गुणे हे आमचे प्राचार्य सुद्धा होते विणताई चव्हाण होमिओपॅथिक मेडिकल महाविद्यालयाचे. तर अतिशय सुंदर वातावरणामध्ये आम्हाला ज्यांनी शिकवलं त्या डॉक्टर शरदचंद्र गुणे यांना मी आज डॉक्टर्स डेच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो.